नमः. गुरुभ्यो हाँ. नमः. हरे नमः. आज हरे. मुंडकोपनिषद भाष्यम, अथर्वणोपनिषद भाष्यम. हो. गुरुबराने हे नाव सांगितलं होतं, पण आमच्याकडच्या फाईलमध्ये हे पडलं. अथर्वणोपनिषद भाष्यम, तलवकारोपनिषद भाष्यम, मुंडकोपनिषद भाष्यम. हरे नमः. हरे राम. श्री गुरुभ्यो नमः. आनंदम अजरम नित्यम अजम क्षयम अच्युतम अनंत शक्तिम सर्वज्ञम नमस्ये पुरुषोत्तम. मंगलाचरण श्लोक है. आनंदम अजरम नित्यम अजम अक्षयम अच्युतम अनंत शक्तिम सर्वज्ञ नमस्ये पुरुषोत्तम. 8 गुणांनी युक्त असणाऱ्या त्या परमात्मा पुरुषोत्तमाला नमस्कार. परमात्मा पुरुषोत्तम कशाला आहे? हे 8 गोष्टी त्या परमात्म्यामध्ये आहेत म्हणून याकरता ते त्या परमात्माला पुरुषोत्तम म्हणतात. त्या 8 गोष्टी कोणते? आनंदम. परमात्मा कसा आहे? आनंदमय आहे. अजरम. जराधिक रहित आहे. जरा म्हणजे वार्धक्य वगैरे जरा नसतंय. नित्य आहे. नित्यम. तिसरा गुण. हम्म. त्यानंतर अजम. जनन इत्यादी नाही आहे त्याला. अक्षयम. क्षतिरहित आहे. कोणत्याही प्रकारची इजा त्याच्यावर लागत नाही. अच्युतम. च्युती नसती त्याला. पडला बाबा, उठला, लढला, झाला, तसं झालं. कोणत्याही प्रकारची च्युती नाही आहे. अनंत शक्ती. आणि परमात्म्याची शक्ती किती आहे, कशी आहे? तर अनंत आहे. म्हणून अजून काय? सर्वज्ञ. सगळ्या गोष्टी असून त्याशिवाय सर्वज्ञ आहेत. सगळ्या गोष्टी जाणणारा असल्या कारणाने त्या पुरुषोत्तमाला आपण नमस्कार करावा. आता हे सगळ्या 8 गोष्टी इथे इथं तुम्हाला क्रमाने दिसून येते. त्याच्यावर काय करतात, सगळ्या सारांश अभिप्राय सगळं काय आहे तो सगळं याच्यात मंगलाचरण श्लोकामध्ये सांगून देतो. म्हणून असं हे अथर्वणोपनिषद भाष्य सर्व भाष्य सुरू करत आहे. ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता स ब्रह्म विद्यां सर्व विद्या प्रतिष्ठाम् अथर्वाय ज्येष्ठ पुत्र प्राह. ब्रह्मा, ब्रह्मदेव. सगळ्या देवांच्यामध्ये पहिल्यांदा कोण जन्माला आला? ब्रह्मदेव जन्माला आले. ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव. सगळ्या देवतांच्या मध्ये पहिल्यांदा कोण जन्माला आला भगवंतापासून? तर ब्रह्मदेव. त्याला कसा कोणता हे दिलेला आहे, होदा कोणता दिलेला आहे? सगळ्या विश्व म्हणजे प्रपंचाचा करता, विश्वस्य करता. अजून भुवनस्य गोप्ता. जितके भुवन आहेत की नाही, एक्झिस्टन्स ही ज्याला अशी आहे, ज्या ठिकाणी जन्माला येऊन राहतात करतात, त्याला भुवन म्हणतात. वनाचा अर्थ काय? वन शब्दाचा अर्थ, वन शब्दाचा अर्थ स्टेबिलिटी येतो. एक्झिस्टन्सी इट हॅज गॉट एक्झिस्टन्सी पॉवर. म्हणजे राहायचा शक्ती त्याच्यामध्ये असते, त्याला वन म्हणतात. वन. आता भूवन म्हणजे काय? भूमी. किती किती प्रकारचे भुवन आहे? जन्माला येणाऱ्या लोकांचे. भू म्हणजे काय? जन्माला येणाऱ्या लोकांचे स्थिती.
राहण्याची राहण्याचे स्थान, जन्माला येणाऱ्या लोकांचे राहण्याचे स्थान जे आहेत त्या सगळ्या स्थानांचा गोप्ता. गोप्ता म्हणजे रक्षण करणारा. ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता यस्य गोप्ता स ब्रह्म विद्या सर्व विद्या प्रतिष्ठा. त्यांनी काय केलं? ब्रह्मविद्या, परमात्म्याची विद्या. ब्रह्मविद्या म्हणजे कशाला म्हणतात? सा विद्या तन्मतिर्यया म्हणून भागवतात सांगितलेलं आहे. विद्या म्हणजे त्याला विद्या म्हणावी, त्याच्यामुळे भगवंताच्या बद्दलची बुद्धी आपल्याला उत्पन्न होती, त्याला विद्या म्हणावी. म्हणून ती विद्या ब्रह्मविद्या. कसली विद्या का असते? त्या विद्याला काय म्हणतात? ब्रह्मविद्या. सहा त्या ब्रह्मविद्या. सर्व विद्या प्रतिष्ठा. सगळ्या विद्येमध्ये प्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठित असणाऱ्या असं स्थिरपणे राहणारी विद्या जी आहे त्या विद्येला. अथर्वाय ज्येष्ठ पुत्राय प्राह. ब्रह्मदेवाचा ज्येष्ठ पुत्र होता, त्याचं नाव काय? अथर्वा. त्या ज्येष्ठ पुत्र असणाऱ्या अथर्वाला सांगितले. अथर्वा अथर्वा ज्येष्ठ पुत्राय प्राह. पहिल्या मंत्राचा अर्थ आहे बरं का. ब्रह्मा देवानां प्रथमः संभवः विश्वस्य कर्ता भुवनस्य भोक्ता स ब्रह्म विद्यां सर्वविद्या प्रतिष्ठा. अथर्वाय ज्येष्ठ पुत्राय त्यांनी ती ब्रह्मविद्या सर्व विद्येमध्ये प्रतिष्ठा, चांगलं प्रतिष्ठित असणारी, सुप्रतिष्ठित असणारी जी ब्रह्मविद्या आहे की नाही, त्या विद्येला आपल्या ज्येष्ठ पुत्र असणाऱ्या अथर्वाला सांगितली. तर हे पहिला मंत्र आहे. आता हे जे ह्या उपनिषदाची एंट्री, हे जो पहिला मंत्र आहे त्या मंत्राचा अभिप्राय समजून देण्यासाठी म्हणून आचार्यांनी भाष्य केलंय. बघा भाष्यामध्ये बघा, मनोर्वैवस्वतस्या अथर्वा ब्रह्मणो अजनी मित्रश्च वरुणश्च अथो प्रहेति हेति देव च ब्रह्मणः प्रथमे कल्पे. ब्रह्मदेवाचा जो पहिला कल्प होता त्या कल्पामध्ये मनोः वैवस्वतस्य, वैवस्वत नावाचा मन्वंतर. आता सध्या कोणाचं मन्वंतर चालू आहे? वैवस्वत मन्वंतर आहे. मनोः वैवस्वतस्य आदौ, त्या वैवस्वत मन्वंतराच्या प्रारंभामध्ये ब्रह्मदेवानी काय केलं? वैवस्वतस्य आदौ म्हणजे पहिल्यांदा सर्व ब्रह्मण अजनी, ब्रह्मदेवापासून कोण जन्माला आला? म्हणजे वैवस्वत मन्वंतराच्या प्रारंभामध्ये ब्रह्मदेवापासून कोण जन्माला आला? अथर्वा. ब्रह्मदेवापासून अथर्वा जन्माला आला. अजून अजून कोण कोण? मित्र, वरुण, त्यानंतर ब्रह्मण प्रथम. कोण जन्माला? प्रथम म्हणजे अथर्वा, प्रथमापासून पहिला. दुसरा जे आहे मित्र, त्यानंतर वरुण, अथ म्हणजे त्याच्यानंतर प्रहेती, त्यानंतर हेती. हे सगळे लोक ब्रह्मदेवाच्या पहिल्या कल्पामध्ये म्हणजे वैवस्वत मन्वंतराच्या पहिल्या कल्पामध्ये हे जन्माला आले. शिव प्रथमज सुतः, आणि तो शिव पहिला जो झालेला आहे की नाही त्याचा मुलगा शिव प्रथमज सुतः. सुतः म्हणून आहे काही ठिकाणी स्मृतः म्हणून. सनकाद्यास्तु, सनकादिक जे आहेत ते सगळे. वाराहे, वाराह कल्प म्हणून आहे. वाराहे ब्रह्मण प्रथम कल्प, वाराह कल्प, श्वेत वाराह कल्प. त्या कल्पाचं नाव काय? श्वेत वाराह कल्प.
आणि ह्या श्वेतवाराह कल्पामध्ये वैवस्वत मन्वंतरामध्ये काय झालं, ब्रह्मापासून अथर्वा झाला, त्याच्यानंतर मित्र, वरुण, त्यानंतर प्रहेती, हेती, हे सगळे झाले. म्हणजे प्रथम कल्पामध्ये, ब्रह्मदेवाच्या पहिल्या कल्पामध्ये शिव प्रथमज सुद्धा हा पहिला जन्माला आलेला शिव आहे. त्यानंतर मग सनकादिक वाराहे ब्राह्मा विष्णू, सनकाद्यास्तु वाराहे ब्राह्मा विष्णू सुतो ब्राह्मा हे ब्रह्मदेवाच्या पासून झालेले विष्णू परमात्म्याला, विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवा केलेले हे लोक आहे. त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याचा मुलगा कोण बाबा पहिला, तर ब्रह्मा. अग्रज हा प्रथमा ब्रह्मा, अग्रज हा म्हणजे पहिल्यांदा उत्पन्न झालेला, त्या कल्पामध्ये ब्रह्मदेव पहिल्यांदा उत्पन्न झाला, म्हणून ब्रह्मांड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे. त्यानंतर दुर्गा अद्या अपरा विद्या यदा विष्णू नवाजक, तर इथं ब्रह्मविद्यां सर्वविद्या प्रतिष्ठा म्हणून आहे ना वाक्य. ब्रह्मविद्या, स ब्रह्मविद्या, आणि ब्रह्मविद्या सर्व विद्या प्रतिष्ठा म्हणजे काय, सगळ्या विद्येमध्ये जो प्रतिष्ठित असणारे, सर्वश्रेष्ठ असणारी विद्या जी आहे, त्या विद्येचं नाव काय, ब्रह्मविद्या म्हणले. त्याकरता आचार्याने भाष्यामध्ये काय सांगितलं बघा, दुर्गा आद्या अपरा विद्या, हा ऋग्वेद इत्यादी सगळे अपरविद्या आहेत, जे कमी असणारे, कमी दर्जाच्या विद्या आहेत. यदा विष्णू न वाचका, त्यावेळेस त्या विद्या म्हणजे ऋग्वेद इत्यादी कंच्याद्वारे ज्यावेळेस भगवंत विष्णू परमात्म्याचे विष्णू परमात्म्याला वाचक असतात की नाही, विष्णू परमात्म्याला बोधन संबोधन करून देणारे असतात की नाही, त्यावेळेस तर ठीक आहे. ते जेव्हा विष्णू परमात्म्याच्या बोधन करून देत नाहीत, विष्णू परमात्म्याच्या बद्दल जाणीव तुम्हाला देऊ शकत नाही, त्यावेळेस ते सगळे ऋगारिक विद्या म्हणजे ऋग्वेद इत्यादी जे आहेत ते अपर विद्या म्हणले. दुर्गा विद्या अपरा विद्या यदा विष्णू नवाचका ताये परमा विद्या, पण त्यात ऋग्वेद इत्यादी सगळे विद्या आहेत की नाही, ते सगळ्या विद्या पर देखील म्हणजे श्रेष्ठ देखील होतात. तेव्हा यदा विष्णू वाचका, त्यावेळेस विष्णू परमात्म्याचे वाचक असतात, म्हणजे विष्णू परमात्मा पर विष्णू परमात्म्याचा विषय अभिप्राय सगळं दाखवून द्यायसाठी प्रवृत्त होतात, त्यावेळेस ते सगळे परमविद्या परविद्या श्रेष्ठ विद्या म्हणून म्हणले जातात. म्हणून परमसंहिता म्हणून आहे, परमसंहिता, त्या परमसंहितेमध्ये दिले. तर प्रथम कल्पामध्ये आधी पहिल्या प्रथम म्हणून वैवस्वत मन्वंतर म्हणून झाला प्रथम कल्प. त्या ब्रह्मदेवाच्या पहिल्या कल्पामध्ये वैवस्वत मन्वंतरामध्ये पहिल्यांदा अथर्वा उत्पन्न झाला. आधी ब्रह्मदेव जन्माला आल्यानंतर अथर्वा उत्पन्न झाला, हेती हेती हे सगळे झाले. त्यानंतर मग पुन्हा वाराह कल्प, श्वेत वाराह कल्प म्हणून आहे. त्या श्वेत वाराह कल्पामध्ये पहिल्यांदा शंकर उत्पन्न झाला, त्याच्यानंतर सनकादिक महर्षी, तर का सनकाद्यास्तु वाराहे ब्रह्मा विष्णू असुत विष्णू सुत अजः, म्हणजे विष्णू परमात्माचा मुलगा अज ब्रह्मदेव जो आहे त्याच्यापासून हे सगळे झाले. तर ब्रह्मांड पुराणात सांगितलं. आता विद्येच्या बद्दल विचारलं ना, तर पुष्कळ विद्या उत्पन्न झालेल्या आहेत. त्या सगळ्या विद्यामध्ये ते परविद्या म्हणजे श्रेष्ठ विद्या कोणती आणि कनिष्ठ विद्या कोणती विचारलं असताना त्यावेळेस सांगितले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे सगळे जे आहेत की नाही वेद, सगळ्या अपरविद्या देखील म्हणले जातात, परविद्या देखील म्हणले जातात. ज्यावेळेस विष्णू परमात्म्याचं बोधन करून देण्यासाठी प्रवृत्त होतात, त्यावेळेस त्या सगळ्या विद्या परविद्या. आणि जर ते विष्णू परमात्म्याच्या बद्दल तर सांगणं, त्यांना समजून देणं पण त्याच्यामध्ये नसला,
तर त्या अपरविद्या, त्याच विद्या अपरविद्या देखील होतात. मृगाद्या पर विष्णू वाचक काय परमा विष्णोस्तु वाचक, हा म्हणून परमसंहितेमध्ये सांगितलं. ऋग्भिः होत्रेण शंसन्ति तथैव तथोद्गात्रे स्तुवन्ति विष्णवे च तथा तस्मै यजुर्भिरपि जुह्वति स्तुवन्त्याथर्वणे अथर्वणेश्च इतिहासपुराणकैः न विष्णुसदृशं किंचित परमं अभिमन्यते. हे पहा, तर काय सांगितलेलं आहे बघा. ऋद्धी हे होत्रे, होता म्हणून असतो. प्रत्येक यज्ञामध्ये 4 लोकांचे ग्रुप असतात. एक तर होता नावाचा असतो, आणि दुसरा उद्गाता असतो, आणि तिसरा अध्वर्य म्हणून असतो, आणि चौथा असतो ब्रह्मा. ब्रह्माने काय करायचं असतं, सगळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं. कोणीतरी कुठेतरी चुकलं तर त्या बरोबर रस्त्यावर आणून देणं, हे काम ब्रह्माचं बरं का. कोणी करताना, क्रिया करताना, मंत्र म्हणताना वगैरे चुकलं केलं तर त्याला ठीक करणे, बरोबर करणे, हे काम ब्रह्माचं असते. म्हणून 4 ग्रुप असतात यज्ञामध्ये. तर ते 4ही ग्रुपच्या लोकांचं कोणाकोणाचं काय काम असते ते सांगितलं. ऋग्भिः होत्रेण शमसन्ति. ऋग्वेद आणि ऋग्वेद म्हणून जे असतात की त्या ऋग्वेद मंत्रांनी होता काय करतो, प्रशंसा करतो. ऋग्भिः होत्रेण शमसन्ति. नंतर तसा औद्गात्रे स्तुवन्ति. उद्गाता काय करतो, वेद मंत्रांनी त्या परमात्म्याची स्तुती करतात. ते हा हु हा हा, तशा रीतीने ज्या गाण्याच्या स्वरामध्ये गाण्याच्या स्वरामध्ये ते मंत्र म्हणून त्याचं वर्णन करतात. कशात, उद्गाता करत असतो. ते सामवेद म्हणतात त्याला. तसा औद्गात्रे स्तुवंती, विष्णू परमात्म्याची स्तुती करतात. आधी विष्णू परमात्म्याला बोलवणं, त्यानंतर त्याची स्तुती करणं, त्यानंतर तिसरं काम काय आलेलं आहे त्याला, स्तुती केल्यानंतर बसून खाऊ पिऊ घालणं, हे अध्वर्यूचं काम असते. तथा औद्गात्रे स्तुवन्ति ये नवे तथा तस्मै परमात्म्याची स्तुती झाल्यानंतर त्या विष्णू परमात्म्याला यजुर्भी अपि जिव्हती, यजुर्वेद मंत्रांच्या द्वारे जिव्हती म्हणजे आहुती घालतो, खाऊ पिऊ घालतो, खायला घालतो. जिव्हती स्तुवन्ति अथर्वणैः च एनम्. अथर्वण मंत्राने काय करतात, स्तुती करतात. सेतिहास पुराणकैः, इतिहास पुराण इत्यादिकाचे म्हणजे बरोबर पोषण घेत इतिहासामध्ये या मंत्राला असं कशाला सांगितलं आहे, त्या इतिहासाच्या द्वारे जाणून घ्यावं, पुराणांच्या द्वारे जाणून घ्यावं. इतिहास म्हणजे महाभारत, मूल रामायण, पंचरात्र आगमन, हे सगळे इतिहास. आणि पुराण सगळे भागवत आदी सगळे पुराण. तर स्तुवन्ति अथर्वणैश्च एनम स इतिहास पुराणकैः, इतिहास पुराणांच्या द्वारे स्तुती करतात. न विष्णू सदृशम किंचित परमं वाभिमन्यते. विष्णू परमात्म्याच्या समान असणाऱ्या अशा काहीही गोष्टी नाहीत, कोणत्याही गोष्टी नाहीयेत बरं का. म्हणून परमश्रेष्ठ असणारा असा विष्णू परमात्मा आहे असं समजून स्तुती करतात, दाखवत स्तुती करतात. सर्वोत्तमं तम जानन्तं जानतः ते हि भागवतोत्तम.
अशा रीतीने सर्वोत्तम भगवान श्री विष्णू परमात्मा आहे असं समजून देत भागवतामध्ये उत्तम असणारे असे जे लोक असतात की नाही, भागवत संप्रदायामध्ये उत्तम असणारे जे लोक आहेत की नाही, ते काय सांगत असतात पुराणाधिकामध्ये, विष्णू परमात्म्याच्या सारखा असा दुसरा कोणीही नाही असं समजून त्या विष्णू परमात्म्याचे सर्वोत्तमत्व दाखवून देत असतात. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा अदावन्ते च मध्ये च विष्णू सर्वत्र गीयते, हे देखील सांगितलंय. वेदामध्ये, रामायणामध्ये, पुराणामध्ये, भारतामध्ये प्रारंभाला सुरू करून शेवटपर्यंत कोणाबद्दल सांगितलेलं असतंय? अदावन्ते च मध्ये च, पहिल्यांदा मध्ये अंत म्हणजे शेवटी देखील विष्णू परमात्मा सर्वत्र विष्णू परमात्मा श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं आहे. एतदन्ते च मध्ये च ब्रह्मैवोक्त्वा, हे शेवटी मध्ये, हे अंतकाळ म्हणजे शेवटी देखील, प्रारंभामध्ये देखील ब्रह्मैव उक्त्वा विजय, ब्रह्मा आहे परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे जाणून घेण्यासाठी बसलेले जे लोक असतात की नाही, तसं सगळ्या लोकांना हा अभिप्राय सांगत असतात. ऋगादि पंचधा समस्तं शब्द ब्रह्म, ऋग्वेद इत्यादिकांच्या मध्ये 5 रीतीने राहणाऱ्या त्या शब्द ब्रह्म बद्दल प्रशाम्यती समजून देत असतात. ऋग्वेद अधिक 5 म्हणजे काय? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि त्याशिवाय पुराणाधिक, इतिहास पुराणाधिक पंचमो वेद, हा पंचमो वेद आहेत. शब्द ब्रह्म, सनातन असणाऱ्या शब्द ब्रह्माच्या बद्दल प्रशंसा करून सांगितलं जात असतं. प्रशाम्यती यम वाके यम वाकेष्वनुवाकेषु उपनिषत्सु उपनिषत्स्वपि उपनिषत्सु च स्तुवन्ति सत्यकर्माणि सत्यं सत्येषु सामसु, जे लोक यम वाकेषु, वाकेषु म्हणजे काय? वाणी, उच्चारली जाणारी, उच्चारण केली जाणारी गोष्ट ज्याला म्हणतात त्याला काय म्हणतात? वाक. यम वाकेषु, वाणीमध्ये, यम वाकेषु अनुवाकेषु, एकाला एक अशा रीतीचे वाक्य ते जोडले जात असतात. जोडले गेलेल्या वाक्याला काय म्हणतात? वाक. त्याला काय म्हणतात? अनुवाक म्हणून म्हणतात. वाक्येषु, वाक वाणीमध्ये आणि जोडलेल्या वाणीमध्ये देखील. हम्म निषद निषत्सु उपनिषत्सु, निषत्सु म्हणजे काय? त्यामध्ये राहणारे. हे सगळे दोन्ही गोष्टी कुठे असतात? चांगल्या रीतीने कुठे दाखवले जातात? तू उपनिषत्सु च, उत्तम रीतीने सांगितलेले उपनिषद त्या उपनिषदामध्ये सांगितलं असतं. स्तुवन्ति सत्यकर्माणम, सत्यकर्म असणाऱ्या त्या परमात्म्याची स्तुती केली जात असते बरं का. जो सत्य स्वरूपाने कर्म आहे, कर्म म्हणजे कर्मणार, त्याच्या परमात्म्याचे कर्म सगळे सत्य असतात बरं का. खोटं कधी तो सृष्ट करत नसतो. स्तुवन्ति सत्यकर्माणम सत्यम सत्य सांगू, सत्य स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याला साम इत्यादी वेदामध्ये सामसु, आहे हे सगळे स्वरूप दाखवले. म्हणून त्याच्यासाठी वाक्य आहे, सर्वे वेद तपांसी सर्वांची त्वदन्ति यच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये, सगळे वेद यत् पदम आमनंती, पद म्हणजे स्थान, पद दय गतौ, पद शब्दाचा अर्थ काय? गती, गती म्हणजे मुवमेंट, किंवा गती शब्दाचा अर्थ ज्ञान देखील होतं बरं का. जाणण्याचे जी प्रक्रिया आहे, जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे,
ही प्रक्रिया, पद म्हणजे काय, स्थान संपादन करून घेणे, म्हणजे जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण मिळवून घेण्याची जी गोष्ट आहे त्याला काय म्हणतात, पद म्हणून म्हणतात. सर्वे वेदा यत पदम म्हणती, सगळ्या वेदांच्या द्वारे जाणून घेण्यासारखी गोष्ट जी आहे त्या गोष्टीला पद म्हणून म्हणतात. सर्वाणी तपांसी, तपश्चर्या असते की नाही, कोणती केलेली तपश्चर्या सर्वात श्रेष्ठ केव्हा मानली जाते, तपांसी सर्व सगळे तपश्चर्या जे आहे ज्या परमात्म्याच्या विषयी सांगत असतात ते तपांसी सर्व ते ज्वलंती यदिच्छन्तो म्हणजे ज्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून, अर्थ अभिप्राय समजून घेण्यासाठी म्हणून सगळे लोक ब्रह्मचर्य तपंती चरंती, ब्रह्मचर्य आचरण करतात. व्रत अध्ययन संपत्ती, कोणते पैसे कमवायला जातात, व्रत करण्याचे आणि अध्ययन करण्याची संपत्ती, ती संपत्ती पाहिजे म्हणून, कमवायला पाहिजे म्हणून निघतात. तुम्ही काय, तुमचे पोरे काय काय कोणती संपत्ती संपादन करण्यासाठी जात असतात, द्रव्यरूपी संपत्ती संपादन करण्यासाठी म्हणून धावत असतात. म्हणून त्याला ब्रह्मचर्य म्हणत नसतात, अर्थचर्य म्हणतात. ब्रह्मचर्य वेगळा, अर्थचर्य वेगळा. पैसे कमवण्यासाठी ती चर्या, ज्या ठिकाणी चर्या केली जाते, क्रिया प्रक्रिया ज्या ठिकाणी ऍक्टिव्हेशन झालेले असतात की नाही, ऍक्टिव्हिटी सुरू झालेली असतात की नाही, त्याला अर्थचर्या म्हणतात. ब्रह्म परमात्म्याचं स्वरूप जाणून घेण्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी ऍक्टिव्हेशन सुरू होत असतात, ज्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज केल्या जात असतात, त्याला काय म्हणतात, ब्रह्मचर्य. समजून घ्या. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे, ते स्थान जे प्राप्त करून घेण्यासारखं स्थान आहे की नाही, ते स्थान संग्रह करून तुम्हाला मी सांगतो. ब्रह्मचर्य इत्यादी कशाला पालन करावं, तपश्चर्या कशासाठी करावी, काय आणि पद म्हणजे काय आहे, जाणून घेण्याची गोष्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी दाखवले जातात संग्रहाने, ते संग्रहाने मी तुम्हाला सांगतो. एके ठिकाणी करून म्हणजे एके ठिकाणी करून दाखवतो. सांगितलं तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, पुष्कळ प्रमाण द्यायला लागलेत आचार्य. वेदेश्च सर्वैरहमेव वेदांत कृत वेद विदेवच म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलेले इत्यादी भारतीय भगवद्गीता. चतुर्दश विद्यास्थानाने वेदितव्यानि भवन्ति, मूल श्रुती आहे. 14 चतुर्दश विद्यास्थानानी, 14 एकूण विद्येचे स्थान आहेत जाणून घेण्यासारख्या गोष्टी. त्या मूलश्रुतीमध्ये देखील तेच सांगितलं. सगळे मूलश्रुती. पंचरात्र मृगादिक सर्वमेकम पुरा अभवत, पहिल्यांदा सगळं हे उत्पन्न केलं होत, पुरा अभवत. मूल वेद इति ह्याख्या काले कृतयुगे, तर सगळ्याला मूलवेद म्हणून म्हणतात का. कृतयुगामध्ये पहिल्यांदा हे सगळे सृष्ट केलेले आहेत. नैव सामादि नामानी तदा विश्वस्य अभवत. जेव्हा सुरू म्हणजे सगळे होते की नाही, म्हणजे सृष्ट करून एकेकांना एक 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 दिले ना, ते द्यायच्या आधी सगळे एकच होते. म एव ऋक सामादिक, ऋग्वेद सामवेद इत्यादी नाव नव्हतेच आधी, नंतर कृतयुगामध्ये नाव दिले. तदा वेदस्य, त्या वेदांना एकेकांना एक एक नाव प्राप्त झाले. नैवच इंद्रादी नामानी विष्णूवर अन्यत्र कुत्रचित, आणि कृतयुगाच्या आधी इंद्र इत्यादी नाव देखील विष्णू परमात्म्याला सोडून दुसऱ्याला कोणालाही होत नव्हते.
ब्रह्म रुद्र इंद्र पूर्वयस्तु नामाभिः प्रोच्यते हरी. ब्रह्म रुद्र इंद्र इत्यादी नामाने देखील कोण वाच्य होता? श्री परमात्माच वाच्य होता. देवतात्वेन च इज्जाः, देवता रूपाने बाकी सगळे जण पूज्य झालेले. सब ब्रह्माद्य म्हणून नामका, सगळे ब्रह्मदेवापासून ते म्हणून इत्यादी सगळे क्रमाने देवता सगळे नंतर वाच्य झाले. कृतयुग त्या पासून कृतयुगापासून सुरू झाले इत्यादी आणि अनेक गोष्टी अजून सांगितल्या जातात. आता आज एवढे पुरेच बघा. एकूण ब्रह्मादेवानां संबभूव विश्वस्य कर्ता मनस्य गोप्ता इत्यादी रूपाने ब्रह्मा सगळ्या देवतांच्या मध्ये पहिल्यांदा उत्पन्न झाला म्हणून सांगितलं. सगळ्या भुवनाचा रक्षण करणारा देखील तो ब्रह्मा म्हणून तिथून ब्रह्मदेव सुरू झाले, उत्पन्न झाले. आणि त्यांनी ही विद्या जी आहे सर्व विद्या प्रतिष्ठेमध्ये असणारी सर्वश्रेष्ठ असणारी प्रतिष्ठित विद्या आपल्या ज्येष्ठ पुत्राला अथर्वाला सांगितलेली आहे. अथर्वाला सांगितल्यानंतर अथर्वणे ताम प्रवदेत, अथर्वाला सांगितलं आहे. ब्रह्मा अथर्वा ब्रह्माने अथर्वाला सांगितले ताम पुरोवाचाम पुरोवाच, पहिल्यांदा त्याला सुरू करू. अंगिरे ब्रह्मविद्या, त्या अंगिराला ब्रह्मविद्या सांगून सभरद्वाजाय सत्यवहाय प्राह, आणि मग भरद्वाजाला सांगितलं. सत्यवाह म्हणून त्याला सांगितलं. भरद्वाज अंगिरसे परा, अंगिराला मत पुन्हा एकदा त्या अंगिराला सांगितलं. दुसऱ्यांदा देखील अंगिरा झालेला आहे. परावत परावरा इत्यादी घे. त्या मंत्राचे अर्थ अजून पुन्हा विश्लेषण करून मला पुढच्या नमस्कार. तासामध्ये एक सांगितलं. मिनिट, एक मिनिट. मुंडक उपनिषदाचा मूळ धातू आणि जरा अर्थ सांगता का? मुंड येत ह्याच्यातच आहे. हं, मुंडक हं, म्हणजे मुंडक म्हणजे बेडूक असते की नाही, बेडकाच्या रूपाने स्वीकार केलेला हं, आहे हं. ब्रह्मदेवाकडून. सर्वांनी बेडकाचं रूप घेऊन स्वीकार केलेला आहे. हो. म्हणून आणि एक अर्थ मुंडन करणे असा पण होतो ना? मुंडन करणे वेगळं आहे, मुंडक आहे वेगळं आहे. मुंडक. प्रत्यय, अप्रत्यय म्हणजे काय? क प्रत्यय. हं, अप्रत्ययच याच्या मुंडकामध्ये क प्रत्यय आहे. हं, अन करून घेणे. मुंड हं. मुडी, मुडी जातोय तिथं, ते मुडी मुंडने. आणि हा हा म्हटलं दोन जातोय अर्थ तिथे ती. दिसले मला. मुंडकाचे दोन अर्थ दिसले तिथे, मुंड हो, आणि मुंडक. ती मुडी हा धातू, मुख्य धातू कोणता आहे? मुडी. हा. काही मुडी ठिकाणी असं पण दिलंय कानडी. मुंडक. हम्म. हो, पण मुडी धातूचा अर्थ काय तुम्हाला? मुडी वेड म्हणून म्हणतात तेलुगुमध्ये. मुडी म्हणजे अच्छा. गाठ. हो हो, ठीक. हा, तेलुगुमध्ये मुडी वेंडी. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या वेळेस हम्म. काय बांधतात? गाठ बांधतात की नाही? हो. त्या गाठीला जे आहे मुडी म्हणून म्हणतात. अच्छा. आणि हम्म, त्या हम्म, मुडी मुडी धातूपासूनच मडी झाले. हम्म. अच्छा. तेच म्हटलं, मूळ धातूकडे जायचं होतं मला, म्हणजे दोन दिसले मूळ मला. मूळ धातू जे आहे मुडी, मुडी हम्म. बंधने. मुडी अच्छा, मूळ. आरोहे, आरोहे म्हणून देखील आहे. ठेवणे, बर. वर चढवणे. म्हणजे जे बेडकाच्या रूपाने बसला असताना त्याच्या डोक्यावरून चढवला. काय चढवला? ब्रह्मविद्या चढवली हा, ब्रह्मदेवाने. म्हणजे ब्रह्माचं ते ज्ञान. ब्रह्मदेवाने परमात्माचं ज्ञान जे त्या हम्म. ह्याच्या रूपाने आलेला होता ना, त्या मुंडक त्याच्या डोक्यावर चढवलं. त्याच्या डोक्यावर चढवलं म्हणजे त्याला दिलं हे. अच्छा. म्हणून हे मुंडकोपनिषद. अच्छा. मुंडकोपनिषद हे नाही. मुडी, मुडी धातू आहे बघा. मुडी हम्म? आहे ह्याच्यामध्ये मुंड असंही दिलंय मेन. उपनिषद भाष्य जिथे आहे तिथे मुंड असा मूळ धातू देऊन मुंडक मुंडक हा पुढे. हम्म. मुंडक एकूण सगळा बंधनामध्ये घातलं, ब्रह्मविद्येच्या बंधनामध्ये त्याला घातलं असा. बरं. ब्रह्मविद्येच्या धन्यवाद. बंधनामध्ये सगळ्याला घालावं म्हणून ब्रह्मदेवाने असं शिकवलं. म्हणून त्याला म्हणतात तेच मुंडको. अज्ञान. धन्यवाद. नमस्कार. हा, ठीक आहे. परवाच्या दिवशी, उद्या नाही, उद्या अमावस्या आहे. अच्छा. ठीक आहे.
ठीक. मांडुक्य निषेध म्हणजे हेच का मग? हो, हेच आहे. मुंडकस्य इदं मांडूक्यम दशरथस्य अयं दाशरथी. एकाबद्दलचा जो विषय सांगितला तो त्याला मांडूक्यम. मुंडकस्य इदं मांडूक्यम. एवढंच. अजून काय? ह्यामध्ये सुरुवात वेगळी आहे. ओमित ते हा, ओमित ओमित्य. ते हो, हो ना. आता हे त्यानं सुरुवात. आधी ही प्रस्तावना सांगायला लागली. प्रस्तावना झाल्यानंतर मग तिथून सुरू करतात. हा हा कोणी तेच. कोणाला सांगितलं, कसं आलं, हे सगळं कळावं की तुम्हाला. हम्म. हा ते म्हणून याकरता ही प्रस्तावना आहे. हो. प्रस्तावनेच्या द्वारे कळतात, सांगतात काय सांगायला गेले सांगतात. अरे नमस्कार गुरु. अरे नमस्कार. नमस्कार. हरे नमः. गुरुभ्यो नमः. अरे श्री श्री गुरु. कृष्ण अर्पणमस्तु. कृष्ण